विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली. प्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग बंद. कृषक रोडवर पोलिसांचा पहारा. दिल्लीतील प्रवाशांना मनस्ताप. दिल्लीत पुन्हा राडा. संसद मार्गावर रात्री दगडफेक. एसीपी भगत सिंह यांच्यासह 3 पोलीस कर्मचारी जखमी. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिसरात तणावपूर्ण शांतता. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा. आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. दिल्लीतील 16 मेट्रो स्थानकं आजही बंद. जंतर मंतरवरील आंदोलनामुळे डीएमआरसीचा निर्णय. पुढील सूचना मिळेपर्यंत मेट्रो स्टेशन बंद राहणार. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बंदची हाक. सुजात आंबेडकरांकडून सर्वांना सामील होण्याचं आवाहन. नाशिकमध्ये मुसळधार पाऊस. रामकुंड परिसरात पाण्याची पातळी वाढली. दुधतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचं पाणी. गोदाघाट परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला. अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये संततधार. राज्यातील बहुतांश भागात पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार. पुणे घाटमाथ्यावर आज रेड अलर्टचा इशारा. पालघर, रायगड, रत्नागिरीत, नाशिक आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाण्यासह विदर्भासाठी येलो अलर्ट जारी. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागात अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहराला चारही बाजूने पाण्याचा वेढा. डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. पालघरमध्ये गेल्या 16 तासांपासून मुसळधार पाऊस. नदी नाले ओढ्यांना पूर. डहाणूच्या कासा गावाला पुरानं वेढलं. नागरिकांचं स्थलांतर. पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळांना आज सुट्टी. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय. पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.